सावनेर रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएमला गॅस कटरनं फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेनं उधळला। एवढंच नव्हे तर पोलिसांनी 15 किलोमीटरपर्यंत लुटारूंचा पाठलागही केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले। ही घटना महादुला परिसरातील रमाईनगर सर्व्हिस रोड परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार कोराडी पोलीस ठाण्याचे गस्ती पथक रात्र गस्तीवर होते। गस्ती दरम्यान पोलिसांना एटीएमच्या बाहेर नंबर प्लेट नसलेली एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचं आढळलं। पोलिसांचं वाहन एटीएम जवळ पोहोचलं असता त्यांना 2 जण गॅस कटरने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न करताना आढळले। पोलिसांची कुणकुण लागताच दोन्ही लुटारूंनी कारमधून पळ काढला। पोलीस पथकानं तात्काळ पाठलाग सुरू केला आणि नियंत्रण कक्षाद्वारे खापरखेडा, सावनेर आणि कळमेश्वर पोलीस ठाण्यांना सूचना दिली। मात्र 15 किलोमीटर कारचा पाठलाग करूनही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। घटनास्थळाची तपासणी केल्यावर पोलिसांना एटीएम मशीन अर्धवट कापलेलं आढळलं। एटीएम मध्ये अंदाजे 22 लाख रुपयांची रोख होती। सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या सुगावांच्या आधारे पोलीस आरोपींची ओळख पटवत आहे। कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय।